आमच्या पोरांना निर्णयक्षम तर बनवाच, पण पटकन कृतिशील कृती करणारे त्यांना बनवा. महत्वाची गरज ती असते. नाहीतर यश कसं मिळवावं यासाठी अपार नियोजन करणारी मी असंख्य माणसं बघितलीत. म्हणजे काही काही मुलांच्या घरी मी गेलो, त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं. वडील कौतुकाने सांगतात, आमच्या मुलाचं वेळापत्रक आहे. जसा 10वीत आला वेळापत्रकच करून ठेवलंय. मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो. अप्रतिम वेळापत्रक, नियोजन अफलातून, नियोजन उत्तम केलं, अंमलबजावणी. काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे 6ला उठायचं होतं, ते डायरेक्ट 8:30लाच उठलो. मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला, मग 9 वाजले. 9 वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता, पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रांनं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं. मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं. मग मी 1 तासभर खेळायला बाहेर गेलो. 10 वाजता परत आलो. मग शाळेला आवरून शाळेत गेलो. संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला. 1 तासभरच खेळायचं होतं, पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे 2 तास खेळलो. त्यामुळे घरी यायलाच मला 7:30 वाजले. मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात, पटकन खाऊन घे. मग 9:30 वाजता जेवणाचं टाइम मी 8:30लाच जेवून घेतलं. खरं तर संध्याकाळी मला इंग्रजीचा अभ्यास करायचा होता, पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता. उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो. उत्तम नियोजन आहे, अंमलबजावणी. आमच्या पोरांना नुसतं नियोजन करायला शिकवू नका, अंमलबजावणी कृतिशील बनवा. झालंच पाहिजे. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्या एकाच घटनेचं नियोजन नव्हतं. 40,000 फौजनीशी अफजल खान आला आणि अफजल खानाचा कोथळा महाराजांनी फक्त 2 मिनिटात बाहेर काढला. महाराजांच्या या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं, हे लक्षात असू द्या. 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी 1 वर्षाचं नियोजन. मग आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं आहे, आम्हाला किती नियोजन करावं लागेल, किती कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे ते, सगळ्यात महत्वाचं. आमच्या पोरांना ते नियोजन, ती कृतिशीलता, तीच जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं